लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आता पूजा सुरू झालेली असते. गुरुजी म्हणतात की आचमन करा. जीवाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आचमन केलेलं असतं. आता गुरुजी पार्थला सांगतात तेव्हा काव्या पार्थच्या हाताला नकळतपणे स्पर्श करते आणि हात लावते ते आचमन करण्यासाठी. आता पार्थला खूप अनकम्फर्टेबल फील होत असतं कारण दोघांनी डिवोर्स फाईल अप्लाय केलेला असतो. पार्थ हा डायरेक्टली उठतो आणि म्हणतो की सत्यनारायणाची पूजा कोणासाठी करायची. मानिनी म्हणते कोणासाठी म्हणजे काय तुमच्या संसारासाठी. पार्थ म्हणतो पण जिच्यासोबत मला संसार करायचा आहे, जिच्यासोबत मी जोडीने पूजेला बसणार आहे, तिला माझ्यासोबत आयुष्यभर संसार करायचा आहे का? तिला माझ्यासोबत संसार करायचा नाही आहे असं जेव्हा पार्थ म्हणतो तेव्हा आता काव्याला खूप वाईट वाटतं आणि नंदिनीसुद्धा जीवाकडे पाहू लागते कारण पार्थचं म्हणणं 100% बरोबर असतं. तर पाहूयात आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आता या दोघांची पूजा कशी संपन्न होणार आहे आणि नात्याला नवीन वेगळं वळण लागणार आहे.